नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी विषयातील आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेचा अभ्यास करणार आहोत. ही कविता कवी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली आहे. विद्यार्थ्यांनो, आधी मला सांगा, आपल्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान काय आहे? शिक्षक आपल्याला फक्त पुस्तकातील ज्ञान देतात का, की चांगले संस्कारही देतात? थोडा विचार करा. आजच्या कवितेत कवीने गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याचा सुंदर संदेश दिला आहे. आपण आता कविता वाचूया. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरूंनी, आपल्या शिक्षकांनी आपल्याला ज्ञानाचा जो अमूल्य ठेवा दिला आहे, त्या ज्ञानाचा वापर करून आपण चांगले जीवन जगू, त्या ज्ञानाचा चांगला उपयोग करू आणि हा ज्ञानाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू, अशी प्रतिज्ञा कवी करतो. पिता बंधू स्नेही तुम्ही, माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. गुरु हे विद्यार्थ्यांसाठी भाऊ, वडील, मित्र आणि आईसारखे असतात. ते कल्पवृक्षांच्या सावलीप्रमाणे आधार देतात आणि सूर्याच्या किरणांप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात आणतात. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा. काल जे विद्यार्थी लहान रोपट्यांसारखे होते, ते आज शिक्षणामुळे फुलू लागले आहेत. पुढे ते मोठे होऊन समाजासाठी उपयुक्त आणि यशस्वी व्यक्ती बनावेत, अशी अपेक्षा कवी करत आहेत. शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विघ्न सेवे नम्रता, मणी ध्यास हा एक लागो असा. म्हणजे शिक्षणामुळे आपण धैर्यवान, शूर आणि पराक्रमी बनतो, पण त्याचबरोबर नम्रताही आपल्या स्वभावात असावी. आपण आपल्या जीवनाचे ध्येय असावे. जरी दृष्ट कोणी करू शासन गुणी, सज्जनांचे करू पालन मनी, मानसी हाच आहे ठसा. याचा अर्थ, वाईट आणि अन्याय करणाऱ्यांना विरोध करावा, पण चांगल्या आणि गुणी लोकांचा आदर करावा, त्यांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करावे आणि तुझी त्याग सेवा फळा यावी, अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा. ह्या कडव्याचा अर्थ आहे, गुरूंचा त्याग आणि सेवा आणि त्यांचे चांगले फळ मिळावे, त्यांचे नाव आणि कीर्ती सर्व दिशांना पसरावी, अशा महान आणि पुण्यवान गुरूंना कवी आदरापूर्वक वंदन करतो. ह्या कवितेतून कवींना काय सांगायचे आहे बरं? तर या कवितेत कवींनी गुरूंचे महत्त्व, ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी, ज्ञानाचा चांगला उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल, तसेच चांगले संस्कार, नम्रता, धैर्य आणि समाजासाठी आदर्श नागरिक बनण्याचा संदेश ह्या कवितेत दिला आहे. धन्यवाद.